थँक्यू अँड सिट डाऊन. हे जे दिसतंय तुम्हाला निळं ब्ल्यू कलर मध्ये ते आपल्याला पाणी दाखवलेलं असतं आणि बाकीचे जे रंगीबेरंगी आहेत बाकीचे ते लँड येतं, वेगवेगळे देश दाखवलेले येतं. ज्या वेळेस तुम्ही ग्लोब असा बघतात ना त्याच्या वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त पाणी भेटते. दिसतंय की नाही पाणी? आणि लँड खूप कमी प्रमाणावर आहे. आणि हीच समजा पृथ्वी आहे आपली, समजा ही आपली पृथ्वी आहे, याच्या आजूबाजूला जी हवा आहे ना आपल्या रूम मध्ये ती हवा म्हणजे आपला एअर आणि त्यालाच म्हणायचं ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण. ही पृथ्वी तर आहे. हे जे निळं दिसतंय सगळं याला काय म्हणायचं? हायड्रोस्फिअर. ज्या याच्यावर आपला वेगवेगळे देश दाखवलेत लँडवर त्याला काय म्हणायचं? लिथोस्फिअर. आणि याच्या भोवताली जी हवा आहे ह्या गोलच्या, समजा ही पृथ्वीच पकडायचं तुम्ही, ही अर्थ आहे म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड बायोस्फिअर. सायन्सचा पहिला टॉपिक वाचलाय तुम्ही? सगळ्यांनी वाचलाय ना? आता सगळ्यात सुरुवातीला मला कोण आन्सर सांगू शकतंय की आपल्याला जगण्यासाठी कशाची गरज आहे? ऑक्सिजन. आपल्याला जगण्यासाठी गरज कशाची आहे? ऑक्सिजन. आपल्याला जगण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी आपण काय घेतो? श्वास घेताना त्याच्याबरोबर ऑक्सिजन घेतो. आणि ऑक्सिजन जर आपण घेऊ शकलो नाही तर काय होणार? आपण मरणार, म्हणजे आपली डेथ होणार. काय होणार? DEATH. डेथ म्हणजे मृत्यू. काय? मृत्यू. मृत्यू. आता हा ऑक्सिजन आपल्याला कुठून भेटतो? हा ऑक्सिजन आपला भेटतो हवेमधून, एअर मधून. आणि एअर मध्ये जर हा ऑक्सिजनचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात जर झालं तर काय होणार? आपला श्वास घ्यायला त्रास होणार आणि आपलं जगणं मुश्किल होऊन जाणार. त्या एअर मध्ये एअर म्हणजे काय? हवा. हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण, कशाचं? ऑक्सिजनचं प्रमाण हे स्टेबल राहायला पाहिजे. कसं राहायला पाहिजे? स्टेबल, म्हणजे कमी नाही व्हायला पाहिजे. जर हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जर कमी झालं तर काय होणार? प्रत्येक प्राणी जिवंत राहायला अडचण येते, सहजासहजी जिवंत राहू शकणार नाही. आणि ती हवा आपल्याला कशी भेटते? एअर. एअर आपला कुठून भेटतो? झाडांपासून. कसं भेटत? एअर आपला फुकट भेटतो का विकत घ्यावा लागतो? हवा आपण बनवतो का ऑटोमॅटिकली बनलेली असते? म्हणजे ती आपल्याला नैसर्गिकरित्या, म्हणजेच नॅचरली. कशी? नॅचरली अवेलेबल असते हवा. हवा आपल्याला नॅचरली अवेलेबल असल्यामुळं, हवा म्हणजेच एअर आपला नॅचरली अवेलेबल असल्यामुळं आपला काय म्हणतो त्याला? नॅचरल रिसोर्स. कशामुळे नॅचरल म्हणतो? कारण ती आपला नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या, नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या ती आपला प्राप्त होती, म्हणजे भेटती. कशी भेटती? नैसर्गिकरित्या, म्हणजेच नॅचरली हवा आपला अवेलेबल होते, म्हणून आपण तिला काय म्हणतो? नॅचरल रिसोर्सेस. त्या हवेमधला आपल्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता असतो? ऑक्सिजन. आणि तो ऑक्सिजन देण्याचं काम काय करतात? कोण करतो ऑक्सिजन देण्याचं काम? ट्रीज, म्हणजे झाडे. आणि त्या झाडांपासून हवेमध्ये ऑक्सिजनची स्टॅबिलिटी कंटिन्यू राहते, म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण हवेमधलं कमी होऊन देत नाही. कोण? झाड. झाड म्हणजे ट्रीज. आणि ती ट्रीज कशावर उगतात? जमिनीवर. जमिनीवर म्हणजेच ऑन लँड. जर लँड नसली, जमीन जर नसली तर ट्रीज येणार का? ट्रीज जर नाही आले तर ऑक्सिजन येणार का? ऑक्सिजन जर नाही भेटलं तर आपण जगणार का? म्हणून आपल्याला लँडची गरज पडते. कशासाठी? ट्रीज उगवण्यासाठी. फॉर ग्रोविंग ट्रीज. कशासाठी? फॉर
ग्रोविंग, GROWINGTREES. For growing trees we need land, and land is also made us naturally. जमीन आपण बनवतो का? म्हणजे लँड आपण बनवतो का? ही जमीन आपल्याला नैसर्गिकरित्या म्हणजेच नॅचरली हा शब्द कंटिन्यू प्रत्येकाच्या लक्षात राहायला पाहिजे. नॅचरली आपल्याला जमीन अवेलेबल आहे. इथपर्यंत कळलं? बघा परत रिपीट करा. आपल्याला श्वास घेण्यासाठी काय घेतो आपण? श्वास घेण्यासाठी गरज असते हवेची. हवेची म्हणजे एअरची गरज असते. लक्षात राहायला पाहिजे. इकडे बघायचं. कशाची गरज असते? एअरची. मुख्यतः त्या एअर मधल्या ऑक्सिजनची आपल्याला गरज असते. आणि ती हवा आपला कशी भेटते? नॅचरली भेटते. नॅचरली आपला हवा अवेलेबल होते. त्यामुळं त्या हवेला काय म्हणायचं? नॅचरल रिसोर्सेस. पहिलं नॅचरल रिसोर्सेस कोणतं झालं? एअर इज अवर फर्स्ट नॅचरल रिसोर्स अँड सेकंड इज लँड, नॉट ऑक्सिजन. दुसरं आपल्याला जे नॅचरली नैसर्गिकरित्या प्राप्त होतं ते काय आहे? जमीन. आणि त्या जमिनीशिवाय झाडं आपण उगवू शकत नाहीत. आणि जर झाडं उगवले नाहीत तर हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण काय होईल? स्टेबल राहणार नाही, कमी होईल आणि स्टेबल नाही राहणार. बरोबर आहे? तसं जर झालं तर प्राण्यांचं जगणं मुश्किल होऊन जाईल. आता जमिनीवर लँडवर आपण काय करतो? झाडं उगवतो. बरोबर. बट कोणत्याही झाडाची वाढ होण्यासाठी आणि ते झाड जगण्यासाठी किंवा कुठल्याही प्राण्याला जगण्यासाठी आणखी एका गोष्टीची आवश्यकता असते. कशाची? वॉटर. कशाची? म्हणजे आपल्याला आवश्यकता पडते पाण्याची. जर आपण समजा इथं पेरलेलं आहे शेजारी, बरोबर, पेरल्याच्या नंतर जर पाऊसच नाही आला तर काय होतं? सगळं जळून जातं. म्हणजे कुठलंही प्लांट, त्याला काय म्हणतात? प्लांट्स म्हणतात. कसे काय म्हणतात? प्लांट्स. ट्रीज हा एक भाग झाला. ट्रीज पासून आपला ऑक्सिजन भेटतो. आणि प्लांट्स जे असतात जे जमिनीवर उगतात, जे लँडवर उगतात. कशावर? ऑन लँड. लँडची गरज प्लांट साठी पण असते. आपण जे शेती तयार करतो, ती कशावर असते? जमिनीवर. का आपण हवेत शेती तयार करतो? हवेत असते. रोपटे तरंगताना दिसत आहेत. उडीद हवेत दिसतो का? नाही. काय कशाची गरज पडते मग? लँडची आपला गरज पडते त्यासाठी पण. आणि त्या प्लांट्स पासून आपण काय मिळवतो? आपलं फूड. काय म्हणजे अन्नधान्य. आपल्याला खायला ज्या गोष्टी लागतात त्या आपण कुठून मिळवतो? कशापासून मिळवतो? प्लांट्स पासून. आणि ते प्लांट्स उगवण्यासाठी पण कशाची गरज असते? लँडची आवश्यकता असते. आणि जर लँड जरी असला आपल्याकडं तरीही आपण ते प्लांट्स किंवा झाडं उगवू शकत नाहीत आणि त्यांना जगवू शकत नाहीत. काय करू शकत नाहीत? त्याला उगवूही शकत नाहीत आणि जगवूही शकत नाहीत. कशामुळं? जर आपल्याकडं वॉटर नसेल तर, जर आपल्याकडं पाणी नसेल तर. कुठल्याही रोपट्याला लहान असतानापासून मोठं होईपर्यंत आणि जर त्याला जीवन त्याचं अस्तित्व ठेवायचं असलं तर कशाची गरज असते? वॉटरची. जर आपण माणूस सुद्धा पाणी जर नाही पिला तर तो जगू शकतो का? आणि त्याचप्रमाणे कुठलाही प्राणी असो किंवा कुठलीही वनस्पती असो, त्याला जगण्यासाठी कशाची गरज पडते? पाण्याची म्हणजेच वॉटरची गरज पडते. आता आपल्याकडे इथं 3 गोष्टी आल्या. आता याचा पुढचा मुद्दा एक आणखी सांगा. वॉटर आपला कुठून अवेलेबल होतं? जमिनीमधून अवेलेबल होत नाही. उन्हाळ्यामध्ये मग जमिनीमधून का अवेलेबल नाही करत वॉटर? आपल्याला वॉटर भेटतं मुख्यतः पावसापासून. फ्रॉम रेन. कशापासून? पावसापासून आपल्याला पाणी भेटतं. आणि तेच पाणी काही प्रमाणात जमिनीत मुरतं आणि काही वाहून जाऊन समुद्राला जाऊन भेटतं. मुख्यतः आपलं पाणी कुठून भेटतं? या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पावसापासून. तुम्ही म्हणता समुद्रात मग 71% पृथ्वीचा जो भाग आहे, हे समजा पृथ्वी, तिचा 71% भाग म्हणजे जवळजवळ एवढा भाग, 71% भाग ही पकडायची पृथ्वी म्हणजे आपली अर्थ. अर्थची स्पेलिंग काय आहे?
EARTS. आवाज मोठे झाला पाहिजे. आणि इथं जर 71% पाणी आहे पृथ्वीवर, मग तुम्हाला असा प्रश्न नाही पडत मग पावसाच्याच पाण्याची, रेनच्या पावसाची काय गरज आहे? कोणाकोणाला प्रश्न पडतोय हा? जवळजवळ सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. कशाचा? की एवढं 71% पाणी आपल्या पृथ्वीवर उपलब्ध आहे तरी पण आपला पावसाच्या पाण्याची गरज का? हाच प्रश्न पडलाय ना? बरोबर, उगण्यासाठी नाही. हात खाली कर. त्याचं कारण काय आहे? जे पाणी 71% जे पाणी त्यामधलं सगळ्यात जास्त पाणी कशामध्ये? समुद्रामध्ये. आणि समुद्राचं पाणी हे असतं खारं पाणी, आणि त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सलाईन वॉटर. काय? सलाईन वॉटर म्हणजेच खारं पाणी. खारं पाणी म्हणजेच त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं? मिठाचं प्रमाण जास्त असतं. ते खारट असतं. ते जर जमिनीवर आपण एखाद्या झाडाला दिलं, ते झाड मोठं होण्याऐवजी जळून जाणार. काय होणार? मोठं होण्याऐवजी जळून जाणार. ते पाणी आपण पिऊही शकत नाही. पिऊ शकतो का? आणि काही प्रमाणात पाणी हे बर्फाच्या रूपात पृथ्वीचा जो वरचा भाग आणि खालचा भाग आहे, ह्या भागामध्ये बर्फाच्या रूपात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पाणी एका जागेवर आहे. त्याचा आपण उपयोग करतो का? नाही. मग आता जंगलाला तुम्ही कधी ऐकलंय का? जंगलाला कोणीतरी नेऊन पाणी सोडलंय? ऐकलंय कधी? ते जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात काय असतात? झाडं असतात. आणि ते झाडं आपल्या ऑक्सिजनचा मुख्य स्रोत आहेत. कुठले झाडं? जंगलातले झाडं. आणि ते सगळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. कोणत्या पाण्यावर? पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. आणि त्यासाठी आपला पाऊस पडणं फार महत्वाचं आहे का नाही? आता तुम्ही पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे प्लांट्स आपण उगवतो पाण्याच्या आणि कशा साह्याने? जमिनीच्या साह्याने. बरोबर. पण झाड जर जगायचे असले, झाड, तर आणखी एका गोष्टीची गरज असते. कोणत्या? झाडांसाठी सर्वात महत्वाचा आणखी एक गोष्ट असते, तो असतो सूर्यप्रकाश. काय असतो? त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सनलाइट. सनलाइटची. सनलाइट आपला कसा भेटतो? नॅचरली भेटतो का नाही? का आपण बनवतो सूर्याची लाईट? सनलाइट सुद्धा आपल्याला कसा भेटतो? नॅचरली. NATURALLY. नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या आपला सूर्यप्रकाश भेटतो. त्या सूर्यप्रकाशाचा आणि पाण्याचा, जे पाणी आहे हे आपलं नैसर्गिकरित्या पावसाद्वारे भेटलं असतं. भेटतं का नाही पावसाद्वारे? का पाऊस एखादा माणूस जाऊन पडतो? नाही. पावसाद्वारे भेटतं, ऑटोमॅटिकली पडतो ना पाऊस. आणि जमीन म्हणजे लँड, ती पण आपल्याला कशी भेटती? नॅचरली. ऑटोमॅटिकली. मी असं तुम्हाला समजायसाठी सांगितलंय. कशी भेटती? नॅचरली अवेलेबल आहे. काय काय नॅचरली अवेलेबल आहे? एअर, वॉटर अँड लँड and also sunlight. Sunlight available us naturally. कशी अवेलेबल आहे? म्हणजे नैसर्गिकरित्या. समजत एक सगळ्यांना? तुला अस्मिता, तुला रे, पुढचे हरी समजत आहे ना? 100%. समजलं नाही तर प्रामाणिकपणे पुन्हा विचारायचं. समजलंच पाहिजे. नाही समजलं तर बार बार, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आता लेक्चर आपण रेकॉर्ड करणार आहे. ते बार बार बघायचे. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. झोप आली तरी जमन, झोपायचं नाही. पुन्हा हा विषय भविष्यात गेल्यानंतर आणखी हार्ड होत जातो विज्ञान, आणि पुन्हा समजतच नाही. मग त्याच्यामुळे तुम्हाला आताच चान्स आहे. तुम्हाला डबल टिबल 4 वेळेस बघण्यासाठी आपण हा पर्याय निवडलाय. ते तुम्हाला जवळजवळ अडचण येईल. लक्षातून गेलं डबल बघायचं. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? आता पटपट उत्तर द्यायची. जर आपल्याला ऑक्सिजन भेटला नाही तर काय होणार? मोठ्या आवाजात. आपण मरणार, म्हणजे आपली डेथ होणार. बरोबर. तो ऑक्सिजन आपला कशामधून भेटतो? एअर मधून, हवेमधून भेटतो.
त्या हवेमध्ये ऑक्सिजनची पूर्तता कोण करतं? ट्री म्हणजे झाडं करतात. आणि ते झाडं कशावर जगतात? ते झाडं कशावर असतात? लँडवर असतात. लँड आपला कशी अवेलेबल आहे? लँड आपला नॅचरली अवेलेबल आहे का आर्टिफिशियली? नॅचरली अवेलेबल आहे. त्याचबरोबर त्या झाडांची वाढ होण्यासाठी फॉर ग्रोथ काय काय लागतं आणखी? वॉटर अँड सनलाइट. आणि वॉटर अँड सनलाइट ते आपला कसे अवेलेबल होतात? नॅचरली अवेलेबल होतात. त्याच्यासाठी आपल्याला ते बनवावं लागत नाही. इथपर्यंत कळलं? हे कोणाला लिहून घ्यायचंय का? लिहून घ्यायचंय का? ते शब्द जे हे मराठी आणि इंग्लिश मध्ये लिहिलेले आहेत ना ते लिहून घ्या. तेवढे घ्या लिहून पटपट. नाही इंग्लिश आणि मराठी मधले शब्द त्याचा अर्थ तुमच्या लक्षात राहायला पाहिजे ना. मुख्य शब्द किती येतं? नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या, लँड म्हणजे जमीन, वॉटर म्हणजे पाणी, डेथ म्हणजे मृत्यू, प्लांट म्हणजे प्लांट्स म्हणजे झाडे, आणि क्रॉप्स म्हणजे क्रॉप्स म्हणजे आपण जे पीक घेतो ना जमिनीमध्ये. तेवढेच 5-6 शब्द सोपे येतं, पाठवून जाते लगेच. आता इकडे लक्ष द्या. हे काय आहे? पृथ्वी गोल. याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? ह्याला काय म्हणतात ऍक्च्युअली? ह्याला म्हणतात ग्लोब. काय म्हणतात? GLOBE. GLOBE. ग्लोब म्हणजे पृथ्वी गोल. हा आहे आपला ग्लोब. आता कन्सेप्ट क्लिअरली समजून घ्यायचा. ह्याच्यावर जो ब्ल्यू कलर दिसतोय तुम्हाला, कोणता कलर? ब्ल्यू म्हणजे निळा कलर. हा इथं पहा, हा पूर्ण निळा दिसतोय का नाही इथपर्यंत? फक्त इथं काही लँड दिसतंय. जो कलर ब्ल्यू व्यतिरिक्त वेगळा दिसतोय त्या जागेवर काय आहे? लँड. आता या साईडने जर आला पृथ्वीच्या, इथं काय जास्त? लँड. हा आहे लँड एरिया. हा आहे लँड एरिया. पण जास्तीत जास्त पृथ्वी गोल जर फिरवला तर त्याच्यावर तुम्हाला कोणता एरिया दिसतोय? ब्ल्यू एरिया. अँड ब्ल्यू एरिया इज डेडिकेटेड फॉर वॉटर ऑन ग्लोब. ग्लोबवर ब्ल्यू एरियाने काय दाखवलेलं असतं? आपला वॉटर दाखवलेलं असतं. समजा ही पृथ्वी आहे, बरोबर? पृथ्वीचे जर आपण 4 भाग केले तर एक भाग किती भरण? 25%. पण आपण वाचतो की 29%. 29% काय आहे? लँड आहे. 29% लँड आहे. म्हणजे हा झाला एक 25%. आणि त्याच्या थोडा पुढे जर गेला एवढ्याच्या अंदाजात, हा 29% काय झाला? 29% हा झाला लँड. आणि हा जो उरलेला टोटल 71% आहे, किती? हा कशाने व्यापलेला आहे? वॉटर. आगाऊ नाही बोलायचं जास्त. आता उरलेलं जे 71% आहे हे आपलं वॉटर म्हणजे पाणी, बरोबर? पाण्याचं प्रमाण जास्त आहे का ह्याचं आपलं जमिनीचं? पाण्याचं प्रमाण जास्त आहे पृथ्वीवर. आणि ह्या पृथ्वीच्या भोवताली हवेचं काय आवरण आहे, त्याला काय म्हणायचं? लेअर ऑफ एअर. लेअर ऑफ एअर. हा जो 71% भाग आहे तो आहे वॉटर. आणि 29% भाग आहे मरेपर्यंत हे कधी विसरलं नाही पाहिजे. टिल डेथ. 29% काय आहे? लँड आहे. 71% वॉटर आहे. आणि त्याच्या पृथ्वीचं जे आवरण आहे वरून हवेचं, आवरण म्हणजे लेअर म्हणजेच आवरण, याला म्हणायचं आवरण. कशाचं? एअर म्हणजे हवेचं आवरण आहे. लेअर ऑफ एअर म्हणजे हवेचं आवरण आहे. आता तुम्ही पाहिलं, जर पाऊस पडला नाही, जर हवा नसली तर हवेमध्ये ढग बनणार नाही, ढग नाही बनले तर पाऊस पडणार नाही, पाऊस जर नाही पडला तर झाड झुडपं काही उगणार नाहीत, प्राणी जगणार नाहीत, म्हणजे काहीच होणार नाही. आणि जर ते सगळं असूनही जमीन जर नसली तर सगळं पाणी समुद्रात पडून तरीही काही उपयोग होणार नाही.
बरोबर आहे का नाही? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नॅचरली अवेलेबल आहेत. कोणत्या कोणत्या? पहिली लँड, त्याच्यानंतर एअर आणि वॉटर. तीन आहे आपल्या सिलेबस मध्ये नाही. या तीन गोष्टी आपल्याला नॅचरली भेटतात आणि ह्या गोष्टी नॅचरली भेटल्यामुळं ह्या तीन गोष्टी ज्यावेळेस आपल्याला नॅचरली भेटतात त्यामुळं एका नवीन आवरणाची निर्मिती होती त्या तिन्हीपासून. कशाची? हे तिन्ही ज्या वेळेस एकत्रित येतात त्यावेळेस कशाची निर्मिती होती? बायोस्फियर म्हणजेच जीवावरण. कशाची? जीवावरण. पण या जीवावरणाला जसं जीवावरण नाव आहे तसं या तीन गोष्टीला पण वेगवेगळे नाव येतं. हे हवेची जी लेअर आहे, लेअर ऑफ एअर आहे, याच्यासाठी काय नाव आहे? ऍटमॉस्फियर. काय नाव आहे? ऍटमॉस्फियर. म्हणजे हवेचं पृथ्वीभोवताली जे आवरण आहे त्याला ऍटमॉस्फियर म्हणजेच ऍटमॉस्फिअरला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? वातावरण. काय म्हणतो? वातावरण. जो 71% भाग पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे. 71% पार्ट ऑफ अर्थ कवर्ड बाय वॉटर. हाऊ मेनी पर्सेंट पार्ट ऑफ अर्थ कवर्ड बाय वॉटर? हाऊ मेनी जर आलं पुढं पण हाऊ मेनी तर काय समजायचं आपण? किती विचारले आपला. हाऊ मेनी म्हणजे किती. किती पर्सेंट व्यापलेला आहे? 71%. 71% पार्ट पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे आणि पाण्याला काय म्हणतात? हायड्रो. HYDRO. हायड्रो. हायड्रो म्हणजे पाणी आणि हायड्रोस्फियर म्हणजे पाण्याने व्यापलेलं पृथ्वीचा भाग. याला काय म्हणायचं? हायड्रोस्फियर म्हणजे पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला भाग. 71% भाग पृथ्वीचा हा हायड्रोस्फियरने व्यापलेला आहे. कशाने? आणि हा जो उरलेला 29% आहे याला काय म्हणायचं? लिथोस्फियर. कारण तो टणक भाग असतो. हा जो भाग आहे पृथ्वीचा त्या पृथ्वी गोलावर ज्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे देश दिसते. पाण्यामध्ये देश दिसतात का जास्त? हे पृष्ठभूमी ज्यावेळेस कडक असते त्यावेळेसच आपण त्याच्यावर घर बांधू शकतो, काही पण करू शकतो का नाही? पाण्यामध्ये आपण काय होणार? खाली डुबणार. तिथं आपण काय करू शकतो का? नाही. आणि तो भाग हा दगडापासून बनलेला असतो, वेगवेगळ्या खडकांपासून. आणि खडकाचा भुगा होऊन सॉइलची निर्मिती होती. कशाची? सॉइल. खडकाचा भुगा ज्यावेळेस होतो त्यावेळेस निर्मिती होते सॉइलची. सॉइल म्हणजे माती. आणि त्या मातीचा आधार घेऊन आपण वेगवेगळे झाडं उगवू शकतो आणि त्यांना जगवू शकतो. त्या झाडांपासून आपल्याला काय भेटतं? अन्न भेटतं. आणि त्या अन्नापासून ते अन्न ग्रहण केल्याच्या नंतर प्रत्येक सजीव जगू शकतो. आलं इथपर्यंत लक्षात? आता ह्या लिथोस्फिअरला मराठीमध्ये काय म्हणतात? जमिनीने व्यापलेला भाग. पण त्याला नाव काय? लिथोस्फिअरला मराठीमध्ये नाव काय? लिथोस्फिअरला मराठीमध्ये म्हणतात शिलावरण. शिलावरण. ऍटमॉस्फिअरला वातावरण आणि हायड्रोस्फिअरला जलावरण. आणि ज्या वेळेस शिलावरण, जलावरण आणि वातावरण एकत्रितरित्या ज्या ठिकाणी येतात आणि सजीवाची निर्मिती करतात, एकत्रित ज्या ठिकाणी येतात आणि सजीवाची काय करतात? निर्मिती. सजीवासाठी इंग्लिश शब्द काय? लिव्हिंग थिंग्स. काय? लिव्हिंग थिंग्स. अँड लिव्हिंग थिंग्स आर ऑल्सो टू टाइप्स मेनली. कुठल्या? प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे वनस्पती आणि प्राणी. हे दोन्ही सजीव आहेत का नाही? आणखी काय सजीव असतात? जसे बॅक्टेरिया असतात, छोटे छोटे बॅक्टेरिया, ते पण काय असते? सजीव. पक्षी असतात, ते काय असतात? सजीव. मच्छर सजीव. यू गॉट माय पॉइंट. चला पुढं. आता ज्यावेळेस शिलावरण, जलावरण
आणि वातावरण एकत्रितरित्या येऊन सजीवाची निर्मिती, कशाची निर्मिती करतात? म्हणजे लिव्हिंग थिंग्सची काय करतात? ते निर्मिती करतात. आणि ते लिव्हिंग थिंग्स आणि त्यांच्या आजूबाजूचा जो सराउंडिंग असते, जो प्रदेश असतो, सजीव आणि त्यांच्या आजूबाजूचा जो काय म्हणतात त्याला, या तिन्ही याचा, वातावरणाचा, जलवर्णाचा आणि जीवावरणाचा, त्यांनी आपल्याला जो भाग असतो त्याला काय म्हणायचं? जीवावरण. आणि जीवावरण म्हणजे बायोस्फियर. समजलं का इथपर्यंत? तुम्हाला लिहून घ्यायचे त्याचे डेफिनेशन काही आहे? आता एक एक जणांनी उभं राहून मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आपला जो टॉपिकचं नाव आहे, काय टॉपिकचं नाव? नॅचरल रिसोर्सेस, वॉटर अँड लँड. आता जे आपले नॅचरल रिसोर्सेस आपल्याला पाहिजे होते त्याच्यामध्ये कोणते होते? एअर. आपण पाहिला कुठं असतो एअर? पृथ्वीच्या भोवताली हवेची जी लेअर असते त्याला काय म्हणायचं? एअर. वॉटर कुठं असतं? मुख्यतः समुद्रात. कुठं असतं वॉटर? समुद्र, ओढे, नाले, तलाव, पावसाचं पाणी, जमिनीमध्ये बोरवेलने आपण पाणी काढतो का नाही, विहिरीने जमिनीमध्ये काही पाणी असतं, तो झाला वॉटर. आणि लँड म्हणजे आपली जमीन. हे तिन्ही आपला नॅचरली अवेलेबल असतात, म्हणजे नैसर्गिकरित्या काय असतात? आपल्याला उपलब्ध होतात, अवेलेबल असतात. अवेलेबल असणं म्हणजे आपलं भेटणं. ही बॉटल टेबलवर अवेलेबल आहे म्हणजे ही बॉटल इथं आपल्याला उपलब्ध आहे. समजतंय का अवेलेबल म्हणजे? आणि ह्या तिन्ही संसाधनाचा उपयोग करून आपण आपलं जीवन जगत असतो. म्हणजे ह्या तिन्ही रिसोर्सेसचा आपण उपयोग करत असतो. कशाचा? रिसोर्सेस. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? संसाधन. त्याच्यावर आपलं अस्तित्व टिकून राहिलेलं असतं. कोणाचं? आपलं आणि आपल्या बरोबर सगळ्या सजीवांचं. सजीवांसाठी इंग्लिश शब्द आहे लिव्हिंग थिंग्स. काय? लिव्हिंग थिंग्स. तुम्हाला टॉपिकचा अर्थ कळाला का? नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? एअर म्हणजे काय? वॉटर म्हणजे काय? आणि लँड म्हणजे काय? आता आपला पुढच्या लेक्चर मध्ये, आजचा लेक्चर इथंच बस. पुढच्या लेक्चर मध्ये सेपरेटली एअर, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये सेपरेटली वॉटर आणि सेपरेटली लँड यांचा अभ्यास करायचा आहे. ते लँड बनतं कसं, एअर बनतं कसं, एअर मध्ये आणखी काय काय असतं, फक्त ऑक्सिजनच नसतो, अनेक घटक असतात हवेमध्ये, ते बघायचे. त्याच्यानंतर पाण्यावर एक विशेष सेपरेट लेक्चर आणि लँडवर एक सेपरेट लेक्चर. म्हणजे पुढच्या 3 दिवसात पहिला टॉपिक फिनिश.